नमस्कार, स्वागत आहे आपलं मॅडम्स किचनमध्ये. तर आज आपण करणार आहोत झटपट पिझ्झा. तर यासाठी आपल्याला लागणार आहे बारीक चिरलेला टोमॅटो, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली सिमला मिरची. जेवढं बारीक चिरेल तेवढं छान स्प्रेड होतं. 1 चमचा हळद, थोडं ऑर्गॅनो, हे आपल्याला बेकरीमध्ये मिळून जाईल. 2 चमचे तेल, चिली फ्लेक्स, मोझरेला चीज, हे देखील आपल्याला जवळच्या बेकरीमध्ये मिळू शकतं. चवीनुसार मीठ, मिरची पावडर, यामुळे थोडासा तिखटपणा येतो. पिझ्झा सॉस, मोझरेला चीज आणि पिझ्झा करण्यासाठी लागेल आपल्याला पिझ्झा बेस. हे सर्व काही आपल्याला जवळच्या बेकरीमध्ये मिळून जातं, इझिली मिळतं. चला तर मग आता पिझ्झावर स्प्रेड करण्यासाठी जी भाजी बनवायची आहे ती तयार करूया. त्यासाठी आपल्याला लागेल थोडंसं तेल. तेल चांगलं गरम होऊन द्यायचं. मग त्यात कांदा टाकायचा बारीक चिरलेला. ब्राऊन होईपर्यंत तो कांदा परतून घ्यायचा. आता कांद्याला छान ब्राऊन कलर आलेला आहे. त्यात टोमॅटो टाकायचा. त्यानंतर बारीक चिरलेली सिमला मिरची टाकायची. आता हे मिश्रण छान मिक्स करून घ्यायचं, म्हणजे भाजीला छान फ्लेवर येतो. हे छान सगळं शिजवून द्यायच्या सगळ्या भाज्या, म्हणजे त्या पिझ्झावर आपल्या छान सर्व होतात. भाजीला छान फ्लेवर येण्यासाठी त्यात 2 चमचे हळद टाकायची. ती हळद छान मिक्स होऊन द्यायची, त्यामुळे भाजीला येल्लो कलर पण येतो आणि छान फ्लेवर येतो. त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं. नंतर भाजीतला थोडासा तिखटपणा येण्यासाठी बेडगी मिरची पावडर जी मिळते आपल्याला बाजारात ती टाकू शकतो, किंवा घरचं तिखट असेल तरी ते टाकू शकतो. आता हे सगळं मिश्रण छान प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे. अशा तऱ्हेनं भाजी छान होते. आणि पिझ्झाचा फ्लेवर येण्यासाठी त्यात पिझ्झा सॉसही ॲड करायचा थोडासा. पिझ्झा सॉसमुळे भाजीला छान फ्लेवर येतो, पिझ्झा चवदार होतो. आता अशा तऱ्हेने भाजी तयार झालेली. आता आपण पिझ्झा बेस घेऊया. पिझ्झा बेसला थोडंसं तेल लावून घ्यायचं. आता तेल छान स्प्रेड झालेलं आहे. त्यावर आपण पिझ्झा सॉस टाकायचा आहे. जेवढा जास्त पिझ्झा सॉस टाकेल तेवढा छान फ्लेवर येतो, आणि जसा कॅफे स्टाईल पिझ्झा असतो तो आपल्याला घरगुती अशा तऱ्हेने बनवता येऊ शकतो. जास्तीत जास्त पिझ्झा सॉस टाकल्याने पिझ्झा दिसायलाही आकर्षक असतो आणि चवीलाही छान लागतो. त्यामुळे आता मी जास्त पिझ्झा सॉस स्प्रेड करत आहे. आता पिझ्झाला एकदम असा रेडिश कलर आलेला आहे. पिझ्झा सॉस मस्तपैकी स्प्रेड झालेला आहे, तुम्ही बघू शकता. आता त्या पिझ्झा सॉसवर आपण जी मगाशी भाजी केली होती ती स्प्रेड करायची. भाजी देखील जेवढी जास्त स्प्रेड करू तेवढी छान फ्लेवर देते. आता मी भाजी स्प्रेड करत आहे. भाजी मस्तपैकी स्प्रेड होत आहे. आता भाजी छान स्प्रेड झालेली आहे. भाजीचा एक लेयर आलेला आहे मस्तपैकी. आता त्याच्यावर आपण जे चिली फ्लेक्स आणि ऑर्गॅनो होतं ते टाकायचं आहे, म्हणजे छान फ्लेवर येतो पिझ्झाला. हे तुम्हाला बेकरीमध्ये मिळून जाईल, इझिली मिळतं. चिली फ्लेक्समुळे थोडासा तिखटपणा येतो आणि ऑर्गॅनोमुळे थोडंसं आंबटसर असा फ्लेवर पिझ्झाला येतो. त्यानंतर आता चीज टाकायचं आहे, मोझरेला चीज. जेवढं जास्त चीज टाकू तेवढा पिझ्झा एकदम चीझी आणि फ्लेवरला खूप छान लागतो, चविष्ट लागतो. त्यामुळे जास्तीत जास्त चीजचा वापर करायचा आहे. अशा प्रकारे छान असं चीज स्प्रेड झालेलं आहे पिझ्झावरती, आपण बघू शकता. आता हा पिझ्झा आपल्याला बेक करायचा आहे. त्यासाठी आपण फ्रायपॅनमध्ये थोडंसं तेल टाकायचं आहे, जेणेकरून पिझ्झा खाली चिटकत नाही आणि इझिली पिझ्झा बेस निघू शकतो. तर पिझ्झा फ्रायपॅनमध्ये ठेवायचा आहे. त्यानंतर झाकण ठेवून हार्डली 2 ते 3 मिनटं आपण पिझ्झा बेक करायसाठी ठेवायचा आहे. आपण चेकही करू शकतो.
आता तुम्ही बघूच शकता चीज छान वितळलेलं आहे आणि पिझ्झा रेडी होत झालेला आहे. तर त्यावर आपण फ्लेवर येण्यासाठी पुन्हा चिली फ्लेक्स आणि ऑर्गॅनो टाकायचं आहे. तर छान अशा तऱ्हेने छान असा पिझ्झा झालेला आहे. आता पिझ्झा रेडी झालेला आहे, तर आपण त्याच्या स्लाइस कट करून घेऊया आणि सर्व करून घेऊया. तर असा कॅफे स्टाईल पिझ्झा तुम्हीसुद्धा घरच्या घरी अगदी सहज करू शकता. सो तुम्ही हा नक्की ट्राय करा आणि आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आम्ही तुमच्यासाठी अशा नवनवीन रेसिपीज घेऊन नक्की येऊ. सो आमचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा. खा आणि मस्त राहा. बाय.